न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या कारवाईच्या विरोधानंतर नाशिकला तणाव। अनाधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई सुरू झाल्यानंतर नाशिकला तणाव निर्माण झाले आहे। सकल हिंदू समाजातर्फे अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधानंतर आज नाशिकमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येणार होता। गेल्या 25 वर्षापासून अनाधिकृत दर्ग्याच्या संदर्भात सकल हिंदू समाज हा वेळोवेळी पाठपुरावा करत होता, मात्र प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने त्यांनी आज मोर्चाचा इशारा दिला होता। आज सकाळी 11 वाजता सकल हिंदू समाज नाशिकच्या काठेगल्ली परिसरात जमणार होता, मात्र यापूर्वीच पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने या अनाधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यास सुरुवात झाली असून परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। भारत क्रांती मिशन व राष्ट्रीय शिव जन्मोत्सव सोहळा जयपूर यांच्या वतीने बिर्ला ऑडिटोरियम हॉल येथे 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या शिव जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तसेच सिंदखेड राज्याचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे 13वे वंशज शिवाजी राजे जाधव, सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणके हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली। काही महिलांनी बाळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा हलवत गाणे म्हणाले। राज्यपाल हरिभाऊ बागडे, सुदर्शन न्यूजचे सुरेश चव्हाणके, सिंदखेड राज्याचे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे 13वे वंशज शिवाजी राजे जाधव तसेच आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर यांनी शाल व छत्रपती शिवाजी महाराजांचे सन्मान चिन्ह देऊन केले। यावेळी राजस्थान राज्याचे हरिभाऊ बागडे यांनी नवीन पिढीला याविषयी माहिती होणे गरजेचे आहे। महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार आचार हा आत्मसात केला पाहिजे असे सांगितले। आज पहिल्यांदा जयपूर येथे शिवजयंती साजरी होत आहे। इथून पुढे मराठा बांधवांनी ही जयंती साजरी करण्याचे आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले। सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी आपल्या मनोगतात प्रयागमध्ये जसा भक्तीचा कुंभमेळा भरला आहे तसा जयपूरमध्ये शिवभक्ती देशभक्तीचा कुंभमेळा भरला असल्याचा आनंद व्यक्त केला। यावेळी भारत क्रांती मिशन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, जयपूर शिवजयंती समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, समन्वयक विजय काकडे, मराठा
रामनारायण पानिपत, परमेश्वर नलावडे, दत्ताजी कदम, छावा आदिवासी प्रदेश अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड, जगदीश पांगारकर, दीपक पाटील, मयूर पांगारकर, अशोक खानापुरे, त्र्यंबक कोंबडे, अण्णासाहेब खाडे, ज्ञानेश्वर थोरात, बाळासाहेब खाडे तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। मंच पर उपस्थित और यहाँ के प्रांत प्रचारक बाबूलाल जी, सूरज जी चौहान के, डॉक्टर विलास भाऊ पांगारकर जी, शिवाजीराव जाधव जी, राम नारायण जी, सुशील जाधव जी, किशोर चौहान जी, परमेश्वर जी नलावड़े जी, विजय जी काकड़े, परेश जी देशमुख और सभी शिवभक्त भाई और बहनों, भारत क्रांति मिशन द्वारा उनके सभी कार्यकर्ताओं को, विशेषतः पांगारकर, नलावड़े और उनके किशोर जी वगैरह सब साथी, इन्होंने एक निर्णय लिया कि हर साल कोई न कोई प्रदेश में जाके शिव जयंती मनाएंगे। और इस बार वो यहाँ राजस्थान के राजधानी में जयपुर में शिवाजी महाराज की जयंती आप मना रहे हैं। बड़े धूमधाम से सवेरे अपन एक जुलूस निकाला, 2-3 दिन रास्ते में ही आप आ रहे साथ ही साथ, और ऐसे में एक नया अनुभव भी अपने को आया। और जुलूस में जिन जिन लोगों ने ये देखा होगा दृश्य, शिवाजी महाराज का स्टैचू देखा होगा, और रास्ते में भी बहुत सारे लोगों ने शिवाजी महाराज का दर्शन किया, उनके प्रति नमन किया। और मेरे ख्याल से बहुत सारे लोगों ने, उनको ये पता चला होगा कि शिवाजी महाराज की जयंती अभी यहाँ चल रही है। मुझे कई दिन पहले अपने राष्ट्र के एक राष्ट्रपति APJ अब्दुल कलाम, उनके एक किताब में मैं पढ़ा कि हमारे भारत के लोग, अभी हमारे जो महापुरुष है, जो कर्तव्यगार पुरुष है, जिन्होंने इस देश की संस्कृति, इस देश की सभी गरिमाई को जीवित रखा है, उसको हम भूल जा रहे हैं। ये भूल जा रहे हैं, उनका वक्तव्य है। और मैं जानता हूँ ये तो बात सही है कि शिवाजी महाराज का नाम तो थोड़े लोगों ने महाराष्ट्र छोड़ के बाहर के देशों ने सोचा होगा, लेकिन देखा नहीं होगा। नए नए बच्चे तो मालूम भी नहीं उनको। तो ऐसे जो कर्तव्यगार वीर पुरुष जो है, उनकी जयंती, उनके पुण्यतिथि मनाने के लिए आप सभी ने कोशिश कर रहे और अगले पीढ़ी को एक ज्ञान दे रहे कि हमारे देश में ऐसे लोग थे करके हम यहाँ रहे हैं। आपको तो वो पता है कि शिवाजी महाराज का जब राज्याभिषेक हुआ 1674 में, तो 1674 में राज्याभिषेक हुआ, जब वो
भूषण कवि ने कहा था, आपको सबको वो मालूम है, लेकिन भूषण ने कहा था कि भूषण मनात भाग्यो कासोपति विश्वनाथो और कौन गिनती में भूली गति गबभी, चारों वर्णों धर्म छोड़ी कलमा निवाज पड़े, शिवाजी ने हो तो सुन्नत होती सबकी. त्यावेळेला वर्णन केलं होतं की चारही वर्णातले लोकांनी धर्मांतर सुरू केलंय. धर्मांतर चुकाचुकी नाही केलं, धर्मांतर बळजबरीने केलं. धर्मांतर तुम्हाला मुसलमान धर्म स्वीकारला तर तुम्हाला टॅक्स नाही, तुम्हाला सवलतें मिळतील, और नहीं आप धर्म नहीं स्वीकारेंगे, हिंदू धर्म नहीं छोड़ेंगे तो मरने को भी तैयार हो जाओ. और ऐसे बहुत लोग मारे गए, बहुत लोग मारे गए. आपको वो भी याद होगा कि हमारे गुरु गोविंद सिंह के 2 बच्चे दीवार में उनको खड़ा किया और उसको बंद कर दिया. वो एक 9 साल का था, एक 6 साल का बच्चा था. एक नाम जोरा सिंह था और फतेह सिंह था. वो बच्चे जब दीवार में खड़े कर दिए और ईटा गारा बनने लगे तो बच्चे बोले, वो जोरा सिंह जोर से बोला, फतेह सिंह शोर से बोला, अरे लगाओ ईटा, भरो गारा. हमारी सास बोलेगा, हमारा लाश बोलेगी कि हम धर्म नहीं छोड़ेंगे और इसके लिए हम मरने को भी तैयार है, हम मरने को भी तैयार है, ऐसे उन्होंने बोला. उन्होंने बताया था, वो दिखाई नहीं दिए. जयंती साजरी के लिए आपण प्रमुख पाहुणा होता, काय सांगणार? जयपूरमध्ये आज महाराष्ट्रातून आणि देशभरातून विविध ठिकाणाहून आलेल्या लोकांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती साजरी केली आणि त्याच्यामध्ये राज्यपाल हरिभाऊ बागडेजी पण होते आणि मोठ्या प्रमाणात सगळीकडनं आलेले लोक होते. तसं महाराजांचं मूळ जरी राजस्थान असलं तरी त्यांची कर्मभूमी सगळ्यांची ही महाराष्ट्र आणि या दोघांमध्ये भांडणं लावण्याचं काम करणाऱ्या लोकांचा नॅरेटिव्ह तोडण्याचं काम आज आम्ही या ठिकाणी केलं. आणि कसं मुघली शासन उद्ध्वस्त करण्यामध्ये राजपुतांचा आणि मराठ्यांची संगनमत होती आणि मिर्झा राजा जयसिंग आणि शिवाजी महाराजांनी किती दूरदृष्टीचा एक प्लान बनवला होता त्याच्यावर आज मी या ठिकाणी विस्ताराने विषय मांडला. आणि दरवर्षी आता जयपूरमध्ये महाराजांची जयंती साजरा करण्याचा निर्णय झाला. आज आपण आपल्या भाषणामधून आटकेबाजी केलेली आहे, भाषण सुरू केलं आहे, जनतेला आपण संधी दिली आहे. नेमकी संदेशच्या देण्याचं मागचं कारण काय आहे का? आता महाराज असताना जेवढं चॅलेंजेस होते हिंदुस्थानापुढं त्यापेक्षा जास्त चॅलेंज आता आहे. कारण त्यावेळी आपण संख्येने ठीक होतो, आता आपण संख्येने घटलेलं आहे. म्हणून आज महाराजांच्या कार्यक्रमात मी असं म्हटलं का 2 मुलांनंतर जास्त मुलगा 3रा 4था जो कोणी जन्माला घालील त्याची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी जे आम्ही गुरुकुल आणि युनिव्हर्सिटी सुरू करतो त्याच्यामध्ये आम्ही घेऊ. कारण आपण जर संख्येने राहिलो नाही तर मग अफजल खानाची आणि औरंगजेबाची पिल्लावळ वाढणार आहे आणि आपल्या हातात काही राहणार नाही. त्यामुळे ही डेमोक्रेसी आहे आणि डेमोक्रेसीमध्ये जी डेमोग्राफी असती, जनसंख्या जी असती ती डेस्टिनी म्हणजे भविष्य असतं. त्यामुळे महाराजांच्या मावळ्यांकडे पण मुलं असली पाहिजे. आज हात करायला लावला मी सभागृहात सगळ्यांना. कोणाकडे एक माणूस होता ज्याची फक्त 4 मुलं होती, 3 माणसं होती ज्यांच्याकडे फक्त 3 मुलं होती. जर आपल्याकडे मुलंच नसतील पुढच्या पिढ्यांमध्ये, 2 हिंदू म्हणून 2 हिंदू जर फक्त देत गेलो तर हिंदू समाज वाढणारच नाही, तो घटत जाणार. हाही संकल्प आज या ठिकाणी घेतला आणि गव्हर्नरनी, राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी पण त्याचं समर्थन केलं. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक,
कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037, श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302, श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139। राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेसाठी तयारीला वेग, नाशिकमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार 2 मार्च 2025 रोजी हुतात्मा अनंत कान्होरे मैदान नाशिक येथे संपन्न होणार आहे। या पार्श्वभूमीवर परिषदेच्या तयारी संदर्भात नाशिक रोड येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। ही बैठक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी परिषदेसाठी आवश्यक नियोजन, आयोजनाची तयारी, कार्यप्रणाली आणि विविध जबाबदाऱ्यांवर यावर चर्चा करण्यात आली। राज्यभरातून मोठ्या संख्येने धम्म अनुयायी या परिषदेला उपस्थित राहणार असल्याने आयोजन भव्य आणि शिस्तबद्ध करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली। परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निश्चित करून नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचा निर्धार व्यक्त केला। आता 2 मार्च 2025 रोजी होणाऱ्या या भव्य धम्म परिषदेवर सर्वांचं लक्ष लागले आहे। यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकी प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, महिला जिल्हा अध्यक्ष मनाली जाधव, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, श्यामराव भोसले, संजय भालेराव, अर्जुन पगारे, रामबाबा पठारे, भारत जगताप, समीर शेख, समाधान जगताप, भारत निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते। संविधान सांगितलं, बाबासाहेबांनी संविधान सांगितलं, संविधान ते चालतो। आज जगामध्ये संविधानाचे जगामध्ये सर्वश्रेष्ठ संविधान बाबासाहेबांनी लिहून ठेवलं। आज भारतामध्ये भारताची राज्यघटना जगाला आदर्श देण्यात ठरलेली आहे। यामध्ये साहेबांनी मला सांगितलं, साहेब म्हणजे वकील तुम्हाला साहेबांनी मला खूप वेळ सांगितलं की मला काही कारणास्तव मी मुंबईला असतो तेव्हा मला जमत नाही, परंतु साहेबांना साहेब 2 तारखेला मी आवर्जून उपस्थित राहील आणि साहेब 2 तारखेच्या कार्यक्रमावर माझं कॉन्ट्रिब्युशन 51,000 रुपये मी द्यायचं आहे। ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे। ही जबाबदारी देण्यामागचं कारण आहे, या नाशिक जिल्ह्याला एक इतिहास आहे। या नाशिक जिल्ह्याने काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, येवला मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली घोषणा असेल, की अनेक जे कार्यक्रम या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यावेळेला त्यांच्या हयातीमध्ये केले होते, म्हणजे त्यांचा विश्वास या नाशिक जिल्ह्यावर होता, नाशिक जिल्ह्याच्या जनतेवरती होता आणि तोच मनामध्ये उद्देश ठेवून आठवले साहेबांनी नाशिक जिल्ह्यावरती म्हणजे प्रकाश लोंढे यांच्यावरची ही जबाबदारी दिली। तर त्यांना माहिती आहे की त्यांची जी टीम आहे, म्हणजे आपण या ठिकाणी पक्षाचा बॅनर आता बाजूला ठेवलेला आहे, परंतु जी टीम आहे ती चांगलं या ठिकाणी या धम्म परिषदेचं आयोजन करतील, यामध्ये त्यांना तीळ मात्र शंका नाही। कारण इतर जिल्ह्याने या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचं मागणी केली होती, परंतु खास करून आठवले साहेबांनी या नाशिक जिल्ह्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून या विश्वासाला आपल्याला कुठल्याही पद्धतीचा तडा या ठिकाणी जाऊ द्यायचा आहे। आणि मी काही कार्यकर्त्यांना सूचना करेन, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी जाणं, पांढरे कपडे घालणं, चांगला सुंदर असा पेहराव। या ठिकाणी काही जणांनी सांगितलं की आम्ही मोटर रॅली काढणार आहे, तर ती मोटर रॅली देखील एकदम शिस्तबद्ध, नाही तर मध्ये घोषणा देणं, वाकड्या तिकड्या चालवणं, गाडीच्या त्या फटाके वाजवणं, या गोष्टी झाल्या नाही। कारण आपण धम्म परिषदेला जाणार आहे, धम्म परिषदेला जाताना अत्यंत शिस्त पद्धतीने आपण या ठिकाणी जायचं आणि त्या धम्म परिषद या ठिकाणी यशस्वी करायचं असं मला वाटतं। आणि कदाचित त्या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावर वाचायची संधी तर बिलकुल मिळणार। त्या मंदिराच्या दरवाज्यावर पदाधिकाऱ्यांना बोलवणं, त्यांना फेटे घालणं, त्यांचा सन्मान करणं आणि मंदिराला हार पुष्प अर्पण करणं हा नियमित त्यांचा कार्यक्रम आहे। त्याच्यातून त्यांनी हा वेगळा कार्यक्रम आज हाती घेतलेला आहे। मला असं वाटतं आपण पदाधिकारी आहोत आणि आज या RPIच्या पद्धतीने जी पदं आपल्याला दिलेली आहेत, शहराची दिलेली आहेत, कोणाला तालुक्याची दिलेली आहेत, कोणाला जिल्ह्याची दिलेली आहेत। अहो एका माणसाने ठरवलं तर 5 माणसं त्याचे शब्द ऐकणार नाही का, की का रे बाबा 11,000 पाठव रे, 21 पाठव रे,
एवढा सुद्धा आपण गमावलेला नसेल का? मला असं वाटतं एका व्यक्तीने अशी 5-5 व्यक्ती जर का जमा केली तर धम्मदान मोठ्या स्वरूपात निर्माण होईल. आणि ही आकडेवारी मला साहेबांनी आता मी त्यांच्या हातातून कागद घेऊन बघितला की स्टेजवाल्याला किती दिले, खुर्च्यावाल्यांना किती देण्यात आलो आहे, पाणीवाल्याला किती देण्यात आलो आहे, ते जेवणावाल्याला किती देण्यात आलो आहे. तुम्ही मी 1000, 11,000, 21,000, 51,000 या पद्धतीमध्ये चालतो आहोत, पण देणं लाखातून चालू आहे. म्हणून कृपया थांबू नका. त्यांच्या मागची चिंता ही 24 तास. अचानक मला रात्री 12 वाजता फोन येतो, महाराजजी असं असं चालू आहे, काय करायचं. माझ्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना ते फोन करत असतील. हातातला पेन चालताना काही वेळेस तो पेन सुद्धा आकडा लिहिताना त्यांना खरोखर वाईट वाटतं. परंतु आता माझा कार्यकर्ता आहे, माझा मुलगा आहे, माझा पदाधिकारी आहे आणि त्याच्या 1 रुपयाला सुद्धा लाखाची किंमत आहे. असा मोठा मनाचा तो राजा आहे. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून ते कधी दाखवत नाही, परंतु आम्ही आमच्या पद्धतीने मदत करतो आहोत. मालेगावच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष नात्याने मी 1 लाख रुपयाची मदत करतो आहे. तसेच आणखी काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये रिक्षामध्ये संपूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आम्ही रिक्षा फिरवतो आहोत. चलो बुद्ध की ओर. वर्धा धम्म परिषद येणाऱ्या 2 मार्च रोजी आयोजित कार्यक्रम झालेला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त कसं धम्मदान करू, तिथं आता मेन पदाधिकारी आलेले आहेत असं मी समजतो. तर सर्वांनी जास्तीत जास्त धम्मदान करणे, त्याच्यानंतर आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे का आपण किती लोक आणणार आहोत तेवढ्या ताकदीने आपले कार्यकर्ते, आपले मित्रपरिवार जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कार्यक्रमाला घेऊन यायचं आहे. आणि आता मी साहेब दोन्ही साहेब तो बोलतात त्या गोल्ड कप हे आम्ही भरवतोच आणि खरे आणि इतर लोक मी भरत असतील पण ते पैसे देऊन भरवतात, लोकांना पैसे देऊन आणून मग भरवतात आणि घेऊन ओव्हरफ्लो करून मी दाखवतो काय. आणि सर्व करायचं मग दोन्ही साहेबांना नाही करायचं काय. दोन्ही साहेब बोलले ना मस्जिद वाद शिस्ती. सर्वांनी जास्तीत जास्त लोक आपले घेऊन येणे, आपलं मित्रपरिवार, कोणाला गाड्या घोड्या नसतील तर मला बी संपर्क करा. अमोलचे भाऊळे निकम भाऊ जेवढे आमचे मेन लोकांना तुम्ही संपर्क करू शकता. कोणाला गाड्याची सोय नाही का काय नाही आहे, कोणाला कपडे नसतील तर ते बी सांगा, त्यांना व्हाईट ड्रेस बी देतो आम्ही. हां, तर सर्वांनी जास्तीत जास्त या सर्व समभाव आहे. इथं कोणत्याही प्रकारचे जातीपातीचं राजकारण नाही आहे. फक्त एकच का चलो बुद्ध की हो. जय भीम, जय संविधान. यामध्ये युद्ध नको, बुद्ध हवे, चलो बुद्ध की ओर ह्या घोषणेच्या निनादामध्ये 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या मंगलमैत्री दिनानिमित्त हुतात्मा अनंत काणे मैदानावर जी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद होत आहे, त्या बौद्ध धम्म परिषदेची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये, खेड्यामध्ये जिथं शक्य असेल तिथं प्रत्येक कार्यकर्ता हा तुटून पडलेला आहे, प्रचार आणि प्रसार करतोय. अशाच पद्धतीनं आज नाशिक रोड येथे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून अतिशय एसी हॉल घेऊन नाश्ता पाण्याची, जेवणा पाण्याची सोय करून सुद्धा स्वयंस्फूर्तीने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, बौद्ध धम्म परिषदेला येण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेतली. मला ह्या कार्यकर्त्याचा सार्थ अभिमान आहे. इथं आज स्वयंस्फूर्तीनं अनेक आश्रयदात्याने स्वतःच्या कष्टाचे, स्वतःच्या हिमतीचे 500 रुपयापासून तर 1 लाखापर्यंत धम्मदान सुद्धा मला दिले. मी त्यांचा मनापासून अभिनंदन करून आभार मानतो की स्वतःच्या कष्टाचे, स्वतःच्या हिमतीचे धम्मदान देणं याचा अर्थ असा की होय, जेव्हा मी धम्मदान द्यायला तयार झालोय ना, याचा अर्थ की मी त्या धम्म परिषदेला येणारच, परंतु माझं परिवार सुद्धा मला धम्ममय करायचा आहे. त्यामुळे कोणत्याही जाती धर्माचा, मराठा, मातंग, चर्मकार, भिल, कोळी, आदिवासी, सोनार, लोहार, सुतार, मराठा आणि ब्राह्मणांनी सुद्धा जर आम्हाला
मदत करताय, सहकार्य करताय, मी देणाऱ्यांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. मी परत जनतेला विनम्र आवाहन करणार की आपण या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा. फक्त विनंती अशी आहे की शक्य असेल तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून जर आले तर मला असं वाटतं की होय, आम्हाला खऱ्या अर्थानं जातीय सलोखा निर्माण करायचा आहे, समता, बंधुता आणि एकता निर्माण करायची. धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना, माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही, त्याचा सन्मानच वाढेल अशा पद्धतीने करतोय. 10 ते 12 देशातील धम्मगुरूंनी, बौद्ध धम्मगुरूंनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे. स्वयंस्फूर्तीने बुद्ध विहाराचे समिती ट्रस्टी हे स्वतःहून मिटिंगा घेत आहेत, म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. किंमत पैशाला राहिली नाही. आता धम्मदान आपण कराच, विनंती करतोच, परंतु त्याहीपेक्षा लोक जागृत झालेत, प्रचार आणि प्रसार करतायत. परत तुम्हाला आवाहन करतो की हा पक्ष संघटना विरहित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आहे. या बौद्ध धम्म परिषदेचे नामदार रामदासजी आठवले साहेब, पीपल एज्युकेशनचे अध्यक्ष आठवले साहेब आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्रकाश लोणे म्हणून मला जबाबदारी दिली. आयोजक आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी आहोत आणि सरचिटणीस भदंत सुगत महाथेरो, चिटणीस संघमित्र, अशा पद्धतीने ही यंत्रणा आहे. आणि माझा इथला सर्व स्वतः कार्यकर्ता समजतोय, होय मला ह्या धम्म परिषदेमध्ये सामील व्हायचंय. आपण ऐकता काय, बघता काय, सामील व्हा. नमो बुद्धाय. जय महाराष्ट्र, जय संविधान. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीबाबत लोकायुक्त समोर होणार सुनावणी. 2016 ते 19 या कालावधीमध्ये सहकार मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत गोपनीयतेचा भंग केल्याची दाखल आहे तक्रार. सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते रविराज कदम यांनी लोकायुक्तांकडे केली होती तक्रार. या तक्रारींची लोकायुक्तांकडून दखल घेत तक्रारदार रविराज कदम यांना सुनावणीसाठी बोलवण्यात आले. 2016 साली सोलापूर जिल्ह्यात प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने विकत घेतल्याचा आरोप. खरेदी खतामध्ये या जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग जाणार असून त्यातून आलेली रक्कम ही लिहून घेणार यांची घ्यावयाची आहे असे लिहून घेतल्याचा आरोप. या वाक्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मिळणाऱ्या रकमेपासून शेतकरी वंचित राहिला असल्याचा दावा. दरम्यान 9 एप्रिल 2025 रोजी मुंबई येथे मंत्रालयात लोकायुक्तांसमोर याबाबत सुनावणी ठेवण्यात आली आहे. या सगळ्या खरेदी झालेल्या दक्षिण सोलापूर भाजपचे आमदार श्री सुभाष देशमुख यांनी 2016 ते 2019 सहकार मंत्री पदावर असताना मंत्रिपदाचा गैरवापर व गोपनीयतेच्या शर्तीचा भंग केल्याबाबत मान्य लोकायुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी रितसर तक्रार दाखल केलेली होती. त्या तक्रारीला अनुसरून मान्य लोकायुक्त यांनी पहिले महसूल व वन विभागाकडून चौकशीचे आदेश दिले. तो चौकशीचा अहवाल आल्यानंतर एप्रिल 2024 रोजी मान्य लोकायुक्तांनी शासनाच्या 7 विभागाकडून चौकशीचे आदेश दिले. तो आदेश शासनाकडे मान्य लोकायुक्तांकडे प्राप्त झालेला असून त्या अनुषंगाने मी केलेल्या तक्रारीत आणि चौकशीच्या अहवालात काहीतरी तथ्य दिसून आल्यामुळे मान्य लोकायुक्तांनी 9 एप्रिल 2025 रोजी त्यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवलेली आहे. तर त्या सुनावणीस अतिरिक्त मुख्य सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांना देखील बोलवण्यात आलेल्याचे मला कळवलेले आहे. याची थोडक्यात हकीकत अशी आहे की मंत्रिपदावर असताना जे मंत्रालयात निर्णय होतात किंवा महाराष्ट्र राज्यात जिथून जिथून राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत याची बातमी त्यांनी आर्थिक लाभासाठी आपला मुलगा रोहन देशमुख व त्यावेळेस राज्य शिखर बँकेचे त्यांचे संचालक अविनाश मागावकर यांना देऊन त्यांच्या नावे शेतकऱ्याकडून कमी किमतीत जमिनी खरेदी केलेल्या आहे. 2016-17 साली या सगळ्या खरेदी झालेल्या आहेत. 17-18ला हायवेमध्ये जमिनी गेल्या. हायवेची नुकसान भरपाई 1,92,00,000 1,95,00,000 असे प्रति क्षेत्र याप्रमाणे नुकसान भरपाई उचलली. नुकसान भरपाईची रक्कम पदरात पाडून घेतल्यानंतर परत राहिलेल्या जमिनी विकून टाकल्या यांनी. तर यामागचा एकमेव त्यांचा उद्देश हाच की त्यांना शेती नको होती. शेतातून जो नुकसान भरपाईची रक्कम मिळणार होती रस्ते महामार्गाची ती नुकसान भरपाई यांना ह्यांच्या पदरात पाडून घ्यायची होती. अशा प्रकारे त्यांनी दुग्ध व्यवसायाचा त्यांचा एक दूध भुकटीचा प्रकल्प होता त्याला पण त्यांनी काही अनुदान मिळवून दिलं. तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भाग होता. तसेच एक गारमेंटचं प्रेषक महिला गारमेंट म्हणून एक प्रोजेक्ट होता त्यालाही काही 58 लाखाचं काहीतरी अनुदान मिळवून दिलेलं होतं. तर त्याचीही चौकशी चालू आहे. तसेच यांच्या मी सखोल चौकशी केली असता तर यांच्या लोकमंगल या नावाने
जवळपास 83 कंपन्यांची लिस्ट माझ्याकडे आहे. त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या फक्त कागदावरती आहेत. कंपन्या कागदावरती का असतात, कशासाठी असतात हे सर्व सुरू आहे. तर त्याची चौकशी आम्ही करण्यासाठी मान्य लोकायुक्तांना विनंती केली आहे. तसेच सोलापुरात कुमटे या गावात मस्जिद वहिवाटदार देवस्थान इनाम 32 एकर जमीन आहे. ती जमीन खरेदी करण्याचा ह्यांचा डाव आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्र संबंधित विभागाकडून ह्यांना पाहिजे त्या अधिकाऱ्याला हाताला धरून जसे पाहिजे तसे पुरावे कागदपत्र तयार करत आहेत. 2018 साली यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केले त्या शेतकऱ्यासोबत. 4 कोटीला व्यवहार ठरलेला आहे. मी त्याबाबतीत रितसर सोलापूरच्या प्रांतसाहेबांकडे तक्रार केलेली आहे. तसेच वक्फ बोर्ड औरंगाबाद यांच्याशी ही तक्रार केलेली आहे. आपली मागणी काय? आमची मागणी एवढीच आहे की जो काही यांनी यांच्या मंत्रिपदात असताना गैरव्यवहार केलेला आहे त्याची सखोल चौकशी होऊन यांना जे कोण दोषी असतील यांना कडक शासन झालं पाहिजे. आणि समाजात एक तुम्ही दाखवून द्या की म्हणजे उदाहरण की बाबा असे आरोप झाल्यानंतर आणि चौकशी झाल्यानंतर जर सिद्ध होत असतील गुन्हे तर त्यांना कडक शासन केलं पाहिजे. त्याच्यामुळे सर मी गेले 6 वर्ष झाले माझा हा लढा चालू आहे. तर मी जिथे जिथे यांच्याविरोधात अर्ज करतो तिथे मला प्रथमतः तर माझी हेटाळणी होते किंवा माझ्या अर्जावर कोणतीही कारवाई होत नाही. आणि यामागचं एकमेव कारण आहे की राज्यात आणि महाराष्ट्रात तेच भाजपाची सत्ता आहे. आणि भूमिका काय असेल? माझी पुढची भूमिका हा लढा मी कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. फक्त मला भीती एका गोष्टी वाटते की गेल्या वर्षी पत्रकार परिषद घेतल्यानंतर माझ्या मागं काही अनोळखी व्यक्ती फिरत होत्या. त्याबाबतीत 15 डिसेंबर 2023ला मी माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांना तक्रार केलेली आहे तसं की माझ्या जीविताला धोका आहे म्हणून. पण त्या अर्जावरही काय झालं आणखीन तेही माहिती नाही आहे. तसेच नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेल्या आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? वाळूच्या वजनाने अंगावर शेड कोसळून झोपेत असलेले 5 कामगार जागीच ठार. टिप्पर चालकाने पुलाचं काम करून झोपलेल्या मजुरांच्या लोखंडी शेडवर टिप्पर मधील वाळू टाकलीये. या वाळूच्या वजनाने 3 पत्र्याचे शेड अंगावर कोसळून 5 कामगारांचा झोपेत असतानाच मृत्यू झालाय. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या पासोडी चांडोर रोडवर मध्यरात्री उशिरा ही घटना घडलीय. आज भल्या पहाटे कामगार तात्पुरता निवारा करून राहत असलेले शेड आढळून न आल्याने ही घटना उघडीस आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पासोडी गावाच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना दबलेल्या वाळूतून बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दीपक केसरकर यांनी घेतले आंगणेवाडी येथील भराडी मातेचे दर्शन. राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज श्रीदेवी आंगणेवाडी येथील भराडी मातेच्या चरणी लीन झाले. महाराष्ट्रातील शेतकरी दीन दुबळे यांना देवीचा आशीर्वाद मिळावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता आहे. अतिशय मंगलमय वातावरणात भराडी मातेचे आशीर्वाद आपल्याला मिळतील असं दीपक केसरकर म्हणाले. सर्व जे अंगणे कुटुंबीय आहेत आणि सर्व स्वयंसेवक हे स्वतः काळजी घेतात की प्रत्येकाला दर्शन होईल आणि अतिशय चांगल्या मंगलमय वातावरणामध्ये भराडी देवीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आपण आता दर्शन घेतलं, काय आपल्या जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातली सर्वजण सुखी व्हावं, त्याच्यामध्ये विशेषतः शेतकरी आहेत, महिला आहेत, युवक आहेत. भराडी देवीच्या कृपेने
समृद्धी या जिल्ह्यामध्ये यावी. खरं तर आजच मी काजूचे जे आमचे शेतकरी असतात यांच्यासाठी म्हणून ब्राझीलला जातोय. मी या निमित्ताने जर तिथली तंत्रज्ञान जर इथं येऊ शकलं तर आमच्याकडे सर्वात जास्त लागवड काजूची आहे. त्या शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल आणि माझी खात्री आहे की माझा जाण्याचा दिवस आणि भराडी मातेच्या उत्सवाचा दिवस एकच असल्यामुळे निश्चितपणे चांगली बातमी घेऊन तिथून मी येईन याची मला खात्री वाटते. येण्याची शक्यता आहे, परंतु अजून नेमकी वेळ आम्हाला कळलेली नाही. कळली की आम्ही आपल्याला कळू, परंतु मी नेमका दौऱ्यावर जात असल्यामुळे मला आता निघायला लागेल. तर जाण्यापूर्वी मी राणेसाहेबांची सुद्धा चर्चा करून जाणार आहे. ते आमचे खासदार आहेत, पालकमंत्र्यांची चर्चा करून जाणार आहे आणि देवीचे आशीर्वाद झाले मिळालेले आहेत. त्याच्यामुळे चांगली अशी बातमी घेऊन मी निश्चितपणे पुन्हा BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. राज ठाकरे यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे राजकीय भेटी होत राहतात, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दौऱ्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुती सरकारच्या पुढाकाराने 20 लाख घर मंजूर झालीय. 20 लाख घराचं आवर्तन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार. 20 लाख घरांचा वाटप होणे हा आजचा ऐतिहासिक दिवस. सर्व लाभार्थ्यांना आज केकचे वितरण केले जाईल. इथल्या 2 पालकमंत्र्यांचा प्रश्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून सोडवतील. राज ठाकरे उदय सामंत भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे यांचे सर्वांशी चांगले संबंध आहेत, ते सर्वांचे मित्र आहेत, त्यामुळे अशा किती होत असतात. अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे कोकाटे राजीनामा मागणी केली आहे. यावर ते म्हणाले, अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील. एकनाथ शिंदेंवर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे महायुतीत नाराज नाहीत. एकनाथ शिंदे प्रल्हभ आणि महायुतीतील महत्वाचे घटक आहेत. एकनाथ शिंदे महायुतीला मजबूत करण्यासाठी काम करतात. एकनाथ शिंदे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये. विरोधकांना नामोहर करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी नेहमी केलं आहे. हिंदुत्वाचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. त्यामुळे भाजप सेना युती कधी मजबूत झाली आहे. आता राजकारण नको, लोकांना जी आश्वासनं दिली ती पूर्ण करायची आहे. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा यासाठी आता महायुती काम करते आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी आज उदय सामंत सुद्धा राज ठाकरेची भेट घेत आहे. आगामी निवडणुकीच्या संदर्भाने या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी होत आहेत. अशा भेटी होतच राहतात, कारण राजसाहेबांचे सर्वांचे संबंध आहे. माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळं राजसाहेबाशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही. राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांना भेटत राहतात. सर, अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेले आहेत. कोकाटे असतील मंत्री किंवा मग धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याची त्यांनी आता मागणी केली. कोणी? अण्णा हजारे. मान्य अण्णा हजारे साहेब यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपलं सरकार जे आहे, मान्य देवेंद्रजी किंवा जे त्यांचं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतील आणि निर्णय करतील. सर, अनेकदा चर्चा येते की महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहे, परंतु काल नागपुरात असताना त्यांनी असं वक्तव्य केलं की एकनाथ शिंदेंना हलक्यात घेऊ नका आणि पुढे जाऊन असंही ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा फेविकॉलसारखा मजबूत जोड आहे, तुटेगा नाही. एकनाथ शिंदेजी हे अत्यंत प्रगल्भ आणि महाराष्ट्रामधल्या युतीमधल्या महत्त्वाचे घटक आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रचंड चांगलं काम महाराष्ट्रात केलं आहे आणि आताही उपमुख्यमंत्री म्हणून आणि महत्त्वाचे मंत्रालय त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदे हे महायुतीला मजबूत करण्याकरता काम करतात.
त्यामुळे त्यांचा विधानाचा अर्थ वेगळा काढू नये. खरं तर विरोधकाला नामोहरण करण्याचं काम एकनाथ शिंदेजी नेहमी केलं आहे. हिंदुत्वाच्या विचाराचा वसा घेतलेलं काम एकनाथ शिंदे करतात आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदेजी करत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजप सेना युती अधिक मजबूत झाली आहे. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी ही आमची भाजप सेना युती जी आहे हे पुढच्या काळात अजून मजबूत होईल. आणि आता तर अजित पवार जे आमच्यासोबत आहे त्यामुळं एक चांगलं महायुती आमच्यासोबत आहे. प्रचंड बहुमत आहे. आत्ता हे राजकारण नको आहे. लोकांना जे आम्ही निवडणुकीच्या काळात संकल्प दिला होता की आम्ही सत्तेमध्ये आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेकरता हा अजेंडा पूर्ण करू, म्हणजे जो काही आम्ही जाहीरनामा, संकल्पनामा, विकासनामा दिला होता जनतेला, त्यावर काम करण्याची आज खरी गरज आहे. दिवसभर राजकारण, यांनी हे म्हटलं, त्यांनी ते म्हटलं, तो इथं गेला, तो तिकडे गेला, याच्यापेक्षा आमच्या पूर्ण अजेंडा आहे माननीय देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पारदर्शी चालवणे, गतिमान सरकार चालवणे, जनतेला दिलेले आश्वासनं पूर्ण करणे, याकरता आमचा कल आहे. आता आम्हाला फार राजकारणात पडायचं नाही आहे आणि पार्टीबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे, गटबाईच्या राजकारणातही पडायचं नाही आहे. आम्हाला समाजाच्या शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे. हा महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता काम करायचं आहे. हार्दिक शुभेच्छा. BBS न्यूज चॅनलचे संचालक आणि संपादक श्री सतीश रुपवते सर आपल्या 25 ते 28 वर्षांच्या अथक परिश्रमानं आणि अपार अनुभवानं पत्रकारितेच्या जगतात नवा आयाम निर्माण केला आहे. आपली दूरदृष्टी, निडर भूमिका आणि सृजनशील कार्यशैली या क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या नेतृत्वाखाली BBS न्यूज चॅनल यशाच्या शिखरावर पोहोचो आणि नवे विक्रम प्रस्थापित करो, हीच मनपूर्वक शुभेच्छा. श्री सतीश रुपवते सर आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक संचालक श्री भरत गोसावी, श्री केशव गोसावी, श्री बंटी आढाव, श्री नितीन सातपुते, श्री शशिकांत बापू पगारे, श्री आदेश पगारे, श्री दीपक पगारे, श्री भरत चव्हाण, श्री गजानन दुबे, श्री अविनाश आहेर, श्री अमर सोळंके, श्री डॉक्टर गिरीश मोहिते, श्री गुलाम ताहिर शेख, श्री हरिभाऊ सोनवणे, श्री प्रकाश धुर्वे आणि श्री मुर्तुजा काचवाला. राहुळ घाटात 6 ते 7 वाहनांच्या विचित्र अपघातात महिला ठार तर 17 जण जखमी. तालुक्यातील राहुळ घाटात शुक्रवारी दिनांक 21 रात्री 9:30 वाजेच्या सुमारास 7 ते 8 वाहनांमध्ये झालेल्या भीषण विचित्र अपघातात एक महिला ठार तर 17 जण जखमी झाले आहेत. हार्दिक शुभेच्छा. BBS न्यूज चॅनलचे संचालक आणि संपादक श्री सतीश रुपवते सर आपल्या 25 ते 28 वर्षांच्या अथक परिश्रमानं आणि अपार अनुभवानं पत्रकारितेच्या जगतात नवा आयाम निर्माण केला आहे. आपली दूरदृष्टी, निडर भूमिका आणि सृजनशील कार्यशैली या क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे.
आपल्या नेतृत्वाखाली BBS न्यूज चॅनल यशाच्या शिखरावर पोहोचो आणि नवे विक्रम प्रस्थापित करो, हीच मनपूर्वक शुभेच्छा. श्री सतीश रुपवते सर आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक संचालक श्री भरत गोसावी, श्री केशव गोसावी, श्री बंटी आढाव, श्री नितीन सातपुते, श्री शशिकांत बापू पगारे, श्री आदेश पगारे, श्री दीपक पगारे, श्री भरत चव्हाण, श्री गजानन दुबे, श्री अविनाश आहेर, श्री अमर सोळंके, श्री डॉक्टर गिरीश मोहिते, श्री गुलाम ताहिर शेख, श्री हरिभाऊ सोनवणे, श्री प्रकाश धुर्वे आणि श्री मुर्तुजा काचवाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते दाखल. 19वे विद्रोही साहित्य संमेलनाला शोभायात्रेची सुरुवात. विद्रोही साहित्य संमेलनासाठी मलिक अंबरी साहित्य नगरीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते, रसिक व श्रोते दाखल झाले आहेत. 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा एक भाग म्हणून शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मोहल्ला हे नाटक सर्वांसाठी विनामूल्य होते. यासाठी रसिकांची मोठी गर्दी होती. दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही संस्कृती चळवळीच्या राज्याध्यक्ष प्राध्यापक प्रतिमा परदेशी यांनी केला. आधी राजकीय बनलेल्या या संमेलनाचे आता राज्य शासकीय आणि पक्षीय समितीत रूपांतर झाले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने 1999 पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुष सत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने आयोजित करण्यात येतात. नाशिक, उदगीर, वर्धा व अंमळनेर या ठिकाणी तर कोट्यावधींचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्चींमुळे खजील झालेले मराठी साहित्य संमेलन आता दिनेश्वरांच्या आश्रयाला गेले आहेत. विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पायाभूत विषमतावादी, शोषक, सांस्कृतिक विरोधक, फुले शाहू आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे, असेही परदेशी यांनी म्हटले आहे. आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सत्तेत आहेत, नितेश राणे म्हणाले. मी लहानपणापासून या जत्रेला येतो. या जत्रेमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो. हे या जत्रेचं वेगळंपण आहे. आमच्या कोकणामध्ये या जत्रेचं आगळं वेगळं आकर्षण आहे. त्यामुळे आमचे मुंबईकर चाकरमानी गावी येतात. एक वेगळे भक्तिमय वातावरण येथे असते. वर्षानुवर्ष या जत्रेसाठी भाविक लोक राज्यातून कानाकोपऱ्यातून येत असतात. मी सुद्धा न चुकता सालाबाद प्रमाणे आईचे दर्शन घ्यायला आलो आहे. आईकडे ज्या वेळी काही मागितलं त्यावेळेस भरघोस दिला आहे. 2024 वर्षात भराडी देवीने आमचे राणे कुटुंब असो किंवा भाजप पक्ष असो आम्हाला भरभराटीने दिले आहे. आज आमच्या हिंदू धर्माचे रक्षण करणारे सगळे सत्तेत आहे. आज आई भराडीचा आशीर्वाद होय. आमच्या धर्माकडे वाईट नजरेने बघणाऱ्या सर्वांना आईने घरी नेऊन बसवले आहे. त्यामुळे मी आईचे आभार मानतो. अंगणेवाडीत आलो आहे असे ते म्हणाले. छत्रपती संभाजीराजे संगमेश्वर येथील स्मारकावर ते म्हणाले, याबाबत सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचवली आहे. आमचे माजी आमदार प्रमोद जठार हे या प्रकरणी सातत्याने प्रयत्नशील आहेत. आम्ही लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या इथे येतो. आमच्या कोकणामध्ये या जत्रेंचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो. त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात.
आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं. अंगणेवाडीची जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्त्व असलेली आमची ही जत्रा आहे. वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्हीही सालाबादप्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो आहे. काय कारण करतात, काय कारण? आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे, भरभरून दिलेला आहे आणि 2024 वर्ष हा भराडी देवीने आम्हा राणे कुटुंबे असो, आमचा भारतीय जनता पक्ष असो, आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे. आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळेचे सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे आणि म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे. संगमेश्वरच्या ज्या कसबामध्ये संभाजी महाराजांचं पकडलं महाराज, त्या ठिकाणचं स्मारक गेल्या 40 वर्षापासून रखडलेलं आहे. ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न आपण? त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे. आमचे माजी आमदार प्रमोद जठारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत. आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो पूर्ण जागेचं जे महत्त्व आहे त्याचं परत त्या सगळ्या गोष्टी राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्ये हालचाली सुरू करणार आहेत. फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल. स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत, वैभव नाईक म्हणाले. आई भराडी देवीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुख समृद्धी येवो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष पुन्हा एकदा उंच भरारी घेऊ दे. भराडी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे ही प्रार्थना करतो. स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत. सामान्यातल्या सामान्य माणसाने शिवसेना वाढवली. सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा शिवसेना वाढवू. भाजप आणि शिंदे सेनेमध्ये एकमेकांमध्ये फोडाफोडी सुरू आहे. काही दिवसांसाठी भाजप शिंदे यांचा वापर करून घेत आहे. त्यामुळे शिंदे यांची जागाही भाजप यापुढे नक्की दाखवेल. या सरकारामध्ये कोणीच राजीनामा देत नाही. धनंजय मुंडे कृषी मंत्री राजीनामा देत नाहीत. वर्षीप्रमाणे आई भराडी देवीचं दर्शन घेतलं. या ठिकाणी महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुख समृद्धी देव अशी आई भराडीकडे प्रार्थना केली. त्याचबरोबर शिवसेनेचा सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सुद्धा पुन्हा एकदा उंच भरारी घेऊन दे अशी आई भराडीकडे प्रार्थना केली. त्याचबरोबर आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातनं, मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या सर्व मराठीच्या भाविकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लाखो भाविक या ठिकाणी भराडी देवीला येतात, आपल्या इच्छा पुऱ्या करतात. त्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी आई भराडीकडे प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य आयुष्य दे अशी प्रार्थना या ठिकाणी करतो. मोठ्या प्रमाणात शिवसेना सोडून जात आहेत आणि काय सांगाल त्याबद्दल? नाही, खरं तर जे स्वार्थ होता त्या स्वार्थासाठी काही लोक शिवसेना सोडत आहेत.
परंतु याआधी सुद्धा सामान्यतः माणसांनी, कोकणातल्या माणसांनी शिवसेना वाढवली होती आणि त्या सामान्य माणसांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही शिवसेना वाढवू. मजबूत जोड आहे, बदलणार नाही. नाही, आता आपण बघत असाल की ज्या पद्धतीने भाजप आणि शिंदे सेनेमध्ये ज्या पद्धतीने एकमेकात कुराडखोडी चालू आहे आणि त्यामुळे निश्चितपणे काही दिवसासाठीच फक्त आज शिंदेचा वापर भाजप करून घेत आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही शिंदेची जागा निश्चितपणे भाजप दाखवेल. राहुल गांधी यांचा राजीनामा शिवसेनेचा एका दिवसात घेतला गेला होता. कृषी मंत्र्यांच्या बाबतीत तसं काही होतं दिसत नाहीये, काय सांगाल? नाही, आता या सरकारमध्ये कोणच राजीनामा देत नाही. आज धनंजय मुंडे असून देत, कृषी मंत्री असून देत, आता सुनील केदारांचा अध्यक्षाने ताबडतोब या ठिकाणी आमदारकी रद्द केली होती, परंतु अशी रद्द करत या ठिकाणी केली जात नाही. बस. हार्दिक शुभेच्छा. BBS न्यूज चॅनलचे संचालक आणि संपादक श्री सतीश रुपवते सर आपल्या 25 ते 28 वर्षांच्या अथक परिश्रमानं आणि अपार अनुभवानं पत्रकारितेच्या जगतात नवा आयाम निर्माण केला आहे. आपली दूरदृष्टी, निडर भूमिका आणि सृजनशील कार्यशैली या क्षेत्रात प्रेरणादायी ठरत आहे. आपल्या नेतृत्वाखाली BBS न्यूज चॅनल यशाच्या शिखरावर पोहोचो आणि नवे विक्रम प्रस्थापित करो, हीच मनपूर्वक शुभेच्छा. श्री सतीश रुपवते सर आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक संचालक श्री भरत गोसावी, श्री केशव गोसावी, श्री बंटी आढाव, श्री नितीन सातपुते, श्री शशिकांत बापू पगारे, श्री आदेश पगारे, श्री दीपक पगारे, श्री भरत चव्हाण, श्री गजानन दुबे, श्री अविनाश आहेर, श्री अमर सोळंके, श्री डॉक्टर गिरीश मोहिते, श्री गुलाम ताहिर शेख, श्री हरिभाऊ सोनवणे, श्री प्रकाश धुर्वे आणि श्री मुर्तुजा काचवाला. महाजन आणि पाटील यांनी प्रचंड बळ गँगला दिले आहे, सुरेश धस म्हणाले. केजचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महाजन आणि पाटील तपास केल्यानंतर सह आरोपी होतील, त्यांना सह आरोपी करा ही मागणी आहे. महाजन आणि पाटील यांनी प्रचंड बळ गँगला दिले आहे. कृष्णा आंधळे याच्यावर 307चा गुन्हा दाखल असताना पोलीस अधिकारी नित्यनियमाने भेटत होते. 307च्या फरार आरोपीबाबत पोलीस गप्पा मारत होते. कृष्णा आंधळे आजही सापडायला तयार नाही. पोलीस अधिकारी महाजन यांना सस्पेंड करा आणि या दोघांना सह आरोपी करा. आरोपी न्यायालयात आणले असताना त्यांची बडदास्त राखली जाते. पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली आहे. विविध विषयांवर चर्चा केली. यात राजस्थानी मल्टीटेस्ट बाबत चर्चा झाली. अशोक मोहिते या तरुणावर हल्ला झाला होता, त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. त्यातील आरोपी सुटला नाही पाहिजे अशी विनंती केली आहे. ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. सगळ्यांना बळ देण्याचं कारण 307 ऑलरेडी कृष्णा आंधळेवर दाखल होता. कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे 307चा फरार आरोपी असताना के इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्य नियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशन मधल्या काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे. CCTV मध्ये सुद्धा गप्पा मारताना
आता 307च्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशनमधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे? हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही. हा 307 ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केजच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे. मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक, महाजन अजून सस्पेंड नाहीत, फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे. महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे. आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत, त्यांच्याबद्दल मात्र मस्साजोगकरांनी समाधान व्यक्त केलं आहे. आणि केज तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी, केजचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष, केजचे माजी सभापती, हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत. सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त केलं आहे. आणि आम्ही ही मागणी केली की काही केज पोलीस स्टेशनचे कर्मचारी, आरोपी ज्या वेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात, अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती. तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हणले इथून पुढं असं होणार. पोलीस अधीक्षकांना देखील फोनवरती बोलणं झालं, नेमकं काय झालं होतं आणि ते काय काय त्यांना सूचना केल्या? नाही, पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो. जे फरार आरोपी आहे, म्हणजे ह्यातला कृष्णा आंधळे असेल, महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील, राजस्थानी मल्टीस्टेटच्या बाबतीतले, राजस्थानी मल्टीस्टेटचं सुद्धा गोडगंबालाच आहे ना. 15-15 महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच पोहोच होतो त्यांच्या एका शिक्षण संस्थेतून. तर तो बंद झाला पाहिजे. आणि SP-ना माझी विनंती मी केलेली आहे की हे सगळे आरोपी, फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला. स्टेटस संदर्भात बोलणं झालं होतं, नेमकं स्टेटस? हां, हे जे अशोक मोहिते या तरुणावर 307चा, आणि तो होमगार्ड आहे, धारूर तालुक्यातली ही घटना आहे. त्याच्या केज तालुक्यातलीच ही घटना आहे. बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा. बळच वाचला आहे. आत्ता काल परवा त्याचा डिस्चार्ज झाला. आणि त्याच्यामधले जे 2 आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा 17.5 वर्षाचा आहे. तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आत्ता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि पोर्शे प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्य